शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. युद्धाच्या काळात भारत शांततेच्या बाजूने, चर्चा आणि संवादासह इराण-इस्रायल युद्धावर मार्ग. TV9 समिटमध्ये पंतप्रधान मोदींकडून देशाची भूमिका स्पष्ट. भारत आज आव्हानांना टाळत नाही तर टक्कर देतो. जगात भारताची वेगाने विकास करणारी अर्थव्यवस्था. TV9च्या समिटमध्ये पंतप्रधान मोदींनी सांगितला विकसित भारताचा रोड मॅप. भोंदूबाबा खरात प्रकरणावरून विधानसभेत काँग्रेसचा स्थगन प्रस्ताव. भोंदूबाबाच्या संपर्कात आलेल्यांची HIV टेस्ट करा, विजय वडेट्टीवारांची मागणी. तर भोंदूला साथ देणाऱ्या नेत्यांचा राजीनामा घ्या, नाना पटोले आक्रमक. भोंदू खरात प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, जो क्लीन आहे त्याला चिट देणार, दोषींवर कठोर कारवाई होणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विधानसभेत इशारा. भोंदूबाबा अशोक खराची पोलीस कोठडी आज संपणार. खरातला न्यायालयात हजर करणार. खरासंदर्भात नवीन गुन्हे समोर येत असल्यानं पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता. तृप्ती देसाई आज नाशिकच्या मिरगावात जाणार. अशोक खरात महिलांचं शोषण करायचा त्या ठिकाणांना भेट देणार. तृप्ती देसाई SIT प्रमुख तेजस्विनी सातपुते यांची दुपारी भेट घेणार. नाशिकमध्ये खरातच्या कार्यालयाची क्राईम ब्रांचकडून तपासणी. खरातच्या ओकस कार्यालयाची तपासणी. तर शिवनिका संस्थानाच्या ट्रस्टींची चौकशी होणार, सूत्रांची माहिती. नाशिकमधील भोंदू अशोक खरातच्या अडचणीत मोठी वाढ. खरात विरोधात आणखी 3 नवीन गुन्हे दाखल. लैंगिक अत्याचार प्रकरणात खरात विरोधात आतापर्यंत 6 गुन्ह्यांची नोंद. भोंदूबाबा खरातचा आणखी एक काळा कारनामा उघड. खरात 1 किलो मधाची बॉटल 9 लाखांना विकत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर. लैंगिक अडचणी घेऊन येणाऱ्यांना मधाची विक्री करत असल्याचं उघड. उपमुख्यमंत्री शिंदेंकडून रात्री उशिरा वर्षा निवासानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, मोठा भाऊ म्हणून भाजपची सामंजस्याची भूमिका. शिंदेंसमोर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका. सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निवडीवेळी पोलिसांनी मला रोखलं. पोलिसांच्या धक्काबुक्कीत मला इजा झाली. जिल्ह्यातील 100 पोलिसांवर कारवाई करा. मंत्री शंभूराज देसाई यांचा पोलीस दलावर संताप. सातारा झडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक. देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचं निलंबन. उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून निर्देश. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावं, तसंच पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले. उपमुख्यमंत्री शिंदेंचे खडेबोल. घरगुती गॅस सिलेंडरच्या वजनात कोणताही बदल होणार नाही. सिलेंडर 8 ते 10 किलो प्रमाणात मिळणार असल्याच्या बातमीचं खंडन. पेट्रोलियम मंत्रालयाने अफवा फेटाळल्यात. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.